शस्त्र वगैरे आलेली आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्या सगळ्या शत्रू सेनेचा आपल्याला संहार करायचा आहे. आणि आपल्याला आपले जे स्वजन आहेत किंवा जे सज्जन आहेत तर त्यांचं आपल्याला रक्षण करायचं आहे. कारण हे भगवान त्या साधूंच्या कल्याणासाठीच आपला अवतार झालेला आहे. म्हणून आता काय करायचं आहे आपल्याला, की आपले जे प्रचंड हे राक्षस रूपी सेना आली आहे ना, तर त्यांचा या पृथ्वीवरचा भार तो आपल्याला हलका करायचा आहे. बघा त्यामुळे म्हणजे आता दोघांना हे कार्य करायचं आहे. त्यामुळे आपण दोघे आता काय करू, आलेल्या त्या रथामध्ये चढू आणि सेनेला म्हणजे युद्धाला सुरुवात करू. त्या दोघांनी आता निश्चय केला. दोघांनीही रथावर चढले. सगळे म्हणजे जे की कवच होतं ते कवच वगैरे घातलेलं आहे आणि त्यांचा तो रथ ते मथुरेतून निघाले. तर भगवंतांनी थोडीशी सेना सोबत घेतलेली होती. दारुक भगवंतांच्या रथाचा सारथी होता. मग भगवंताने काय केलं, आपल्या म्हणजे आपले भगवंताचे आणि बलरामरावांचे दोन्ही रथ बघा त्या ठिकाणी म्हणजे भगवंताचे रथ दोन्ही निघालेले आहेत. पण जाता जाता भगवंताने काय केलं, आपला जो पांचजन्य नावाचा शंख होता तो जो भगवंताने वाजवायला सुरुवात केली. बघा जेव्हा त्या शंखाचा ध्वनी ऐकला ना शत्रुसेनेनं, तर सगळ्या शत्रुसेनेच्या हृदयामध्ये धडकी भरली. आणि ते पाहून मगधराज म्हणाला, बघा लगेच ते त्या दोघे त्या ठिकाणी आलेले आहेत. भगवंतांनी तो शंख वाजून युद्धाचा संकेत दिला. आणि मग त्या पाहून मगधराज म्हणाला भगवंतांना, अरे पुरुषोत्तम कृष्णा, तू तर अजून लहान आहेस म्हणे. कारण मग तुझ्या लहान ग्याची मला युद्ध करण्याची लाज वाटते म्हणे. तू तर आपल्या मामाची हत्या केली आणि अजूनही आणि तुझ्यासोबत मी लढू इच्छित नाही, तो माझ्या समोर निघून जा. आणि पुन्हा मग सांगितलं, हे बलरामा, मग युद्धामध्ये मेल्यावर स्वर्ग सुद्धा मिळतो असं म्हणतात. असं जर श्रद्धा असेल ना तर तू माझ्याशी लढ आणि तू त्या स्वर्गाला प्राप्त कर, आणि नसेल तर तू मला मारून टाक. मग यावर तरी भगवंत त्या राजचंद्राला म्हणाले, अरे मगधराज, शूर कसे असतात म्हणे, शूर आपलं म्हणजे जे आपलं शौर्य असतात ते शौर्य सांगत नाहीत तोंडाने. बघा ते आपलं शौर्य युद्धामध्ये दाखवतात. तर असं वाटत आहे आता तुझा मृत्यू का जवळ आलेला आहे आणि मरताना रोगी कसा बरळतो ना, तर त्याप्रमाणे तो बरळू लागलेला आहे. आणि आम्ही तर तुझ्या बोलण्याकडे काही लक्ष देणार नाही. बघा यावर काय केलं, सगळ्या सेनेनं काय केलं, म्हणजे जरासंधाच्या सेनेनं म्हणजे बलराम दाऊंचा रथ आणि भगवंतांचा रथ बघा दोन्ही मधोमध रथ आला आणि सगळीकडून म्हणजे त्यांच्या सेनेचा वेढा त्या दोन रथांना झाला. आणि एवढं झालं की म्हणजे काही दिशेने असणार, दोघांचा रथ दिशेने असा झाला. आणि मथुरेतील जे काही लोक होते ते आपल्या वर गच्चीवर वगैरे चढून पाहत होते काय होत आहे युद्धभूमीमध्ये म्हणून. आणि स्त्रियांनी पाहिलं की भगवंताचा रथ दिशेने असा झाला. कारण सगळ्या त्या राक्षसांच्या स्त्रीने काय केलं, त्या रथाला मधोमध घेतलं. त्या भगवंतांचा रथ आणि बलरामरावांचा रथ त्या दिशेने असायचा. मग त्याच वेळी त्या ज्या स्त्रिया होत्या गच्चीवर चढून पाहत होत्या युद्ध पाहत होत्या की आपले भगवंत जिंकतेत का नाही म्हणून. जरा रथ दिसला नाही पण त्या सगळ्या जणी बेशुद्ध पडलेल्या आहेत. बघा यानंतर पण सगळे शत्रुसेनेने का भगवंतावर आणि बलराम दाऊवर म्हणजे आपले बाण सोडायला सुरुवात केली. बघा त्याचप्रमाणे आणि भगवंताने आणि बलराम दाऊने देखील बघा नाहीतर मग पाऊस कसा पडतो ना, तर त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव चालू केला दोघा भावांनी. आणि काय केलं बघा, एवढा वर्षाव केला की आपल्या भातातून बाणकण लगेच चालवणं बाण म्हणजे एवढं त्या बाणांचा वर्षाव करू लागले. बघा त्याच वेळी म्हणजे त्यांचे धनुष्य एवढ्या वेगाने फिरत होते की जणू काय एखादे कोळीच फिरते काय असं वाटत होतं. अशा प्रकारे म्हणजे भगवंत आणि बलराम दाऊ दोघे त्या जरासंधाच्या सेनेचा संहार करू लागले.
म्हणजे जी त्या जरासंधाची सेना होती, पायदळ, घोडदळ वगैरे, या सगळ्या सेनेचा भगवंत आणि बलराम जाऊन संहार करू लागले. आणि यामुळे काय झालं, कोणाचं मस्तक तुटू लागलं, कोणाचे हात तुटू लागले, कोणाचे पाय तुटू लागले. बघा, रथातील घोडे, ध्वज, सारथे वगैरे म्हणजे काही सगळे काही तुटून खाली पडू लागलेलं आहे. कुणाचे म्हणजे कुणाचे घोडेच मारले गेले, माझे ध्वज खाली पडले गेले. म्हणजे अशा दोघांनी पुष्कळ आपल्या बाणांनी त्यांच्यावर मारा केला. आणि बघा म्हणजे एवढं सैन्य मारले गेले त्या जरासंधाचं, की जसं काही म्हणजे शेकडो अशा रक्तांच्या नद्या वाहू लागलेल्या आहेत. आणि बघा त्या नद्यामध्ये तसे काय माणसाचे तुटलेले हात, तुटलेले पाय वगैरे असं ते दृश्य होता. म्हणजे माणसाचे केस त्यामध्ये पडू लागले. असे जात कशा म्हणजे ते दृश्य कसं दिसत असेल बघा. मग एखाद्या म्हणजे असं भयानक दिसत होतं ते दृश्य. कोणाची बहुमूल्य रत्न त्या रक्तामध्ये पडलेली आहेत. बघा असं काही. आणि त्या नद्या पाहून भुतळी माणसं घाबरत होती. बघा असं काही म्हणजे. आणि वीरांचा उत्साह हे पाहून वाढत होता. बघा राजा श्री शुकजी सांगू लागले राजा परीक्षिताला की राजन, जरासंधाची सेना म्हणजे समुद्राप्रमाणे दुर्गम आणि अपार अशी सेना होती जरासंधाची. परंतु जगदीश्वरांनी म्हणजे ह्या 2 वासुदेव पुत्रांनी त्या सेनेचा संहार करून टाकला. आणि म्हणजे म्हणजे भगवंतासाठी हा एक खेळच होता. बघा भगवंतांची लीला म्हणजे म्हणजे भगवंतांचे तसं पालन करणं हा भगवंतांचा धर्म होता कुठं या ठिकाणी. परंतु भगवंतांचा अवतार यासाठी होतो की म्हणजे जो काही अधर्म आहे किंवा जे काही राक्षस आहेत तर त्यांना मारण्यासाठी भगवंतांचा अवतार होत असतो. आणि आता भगवंत सुद्धा मनुष्य अवतारामध्ये होते. आणि मनुष्य अवतारामध्ये भगवंतांनी म्हणजे जे की त्यांचं बाण असे चालवले की सगळे राक्षसी सेनेचा संहार झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जरासंधाची सर्व सेना जी होती ती मारली गेली. रथ सुद्धा त्याचा मोडून पडला. आता फक्त शरीरामध्ये त्याच्या प्राण शिल्लक राहिले होते बघा. पण तेव्हा बलराम जाऊन काय केलं, वेगाने खाली उतरले. मग त्या जरासंधाला पकडलं. जरासंधाला पकडलं आणि मग त्याच वेळी त्यांनी काय केलं, त्याला असं दोरीने बांधित होते बलराम जाऊन पुन्हा त्या जरासंधाला. मग त्याच वेळी कारण भगवंताला माहित होतं की याला जर आपण आता मारलं तर तो पुन्हा सेना घेऊन येणार नाही. मग याला आता न मारणंच ठीक आहे असं भगवंताने ठरवलं. म्हणून भगवंताने काय केलं म्हणजे बलराम जाऊला समजावून सांगितलं, याला आपलं मारायचं नाही म्हणले, याला परत जाऊ द्या म्हणले. आणि हा पुन्हा राक्षस घेऊन येईल, पुन्हा म्हणजे आपल्याला म्हणजे त्यांना शोधायला जायची गरज पडणार नाही. अशा प्रकारे बलराम जाऊंना म्हणजे भगवंताने अडवलं. आणि मग आता त्याला वाटलं की आता आपल्याला म्हणजे असं सोडून दिलेलं आहे, आपल्या पकड होतं पण त्याने सोडून दिला. नंतर लाज वाटू लागली. आणि मग त्याने काय केलं, त्यानं की आता निश्चय केला, आता मी एक तपश्चर्या करीन आणि तपश्चर्या करून पुन्हा आशीर्वाद प्राप्त करीन. पण तेवढ्यातच बघा जे राजे होते ना काही, त्या राजे पुन्हा भेटले पण जरासंधाला. आणि त्याला पुन्हा समजावून सांगितले की बघ बाबा तू काय म्हणजे तपश्चर्या वगैरे करू नको, आपल्या राजधानीमध्ये चल. कारण काय जरासंधाला वाटू लागलं की अरे आपला एवढा मोठा अपमान झालेला आहे आणि असा अपमान करून त्यांनी मला सोडून दिलेला आहे. त्यामुळे जरासंध उदास होता आणि त्याला कोणाचंच म्हणणं आता मान्य नव्हतं. आणि आता तो आपल्या देशातून निघून गेला. भगवंतांचा बलराम दोघांचाही विजय झालेला आहे. म्हणजे समुद्राप्रमाणे खवळलेली जी सेना होती जरासंधाची, तर त्याचा भगवंताने आणि दाऊने दोघांनी वध केलेला आहे. आणि मग हा त्यांचा विजय पाहून सगळे देवी देवता वगैरे त्यांच्यावर वर्षाव करू लागले फुलांचा, म्हणजे त्यांचे अभिनंदन करू लागले. आणि मग जरासंध पराजयामुळे म्हणजे तो तर भयभीत झाला आणि निघून गेला. परंतु आता मथुरावासींच्या हृदयामध्ये जे काय भय होतं, जे काय भीती होती, तर ती भीती आता त्यांची निघून गेली. आणि आता श्रीकृष्ण जे होते त्यांचा विजय झाल्यामुळे बघा सगळेजण त्या नगराच्या बाहेर आले. सगळ्यांनी भगवंतांना मिठी मारली. बघा आणि सगळेजण भगवंतांना आता आतमध्ये घेऊन चालले आपल्या मथुरा नगरीमध्ये. बघा विजयाचं गीत गात 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 गात
ते भगवंतांना मध्ये घेऊन चालले आहेत. बघा भगवंता नगरामध्ये प्रवेश करताच शंख वाजू लागले, नगारे, भेरी, तुतारे, विणा, बासरे सगळे वाद्य वाजू लागले. कारण ही मंगल वाद्य यासाठी होती की भगवंताने म्हणजे जय प्राप्त केला होता युद्धामध्ये. बघा मथुरेच्या सगळ्या रस्त्यावर सडे रांगोळी वगैरे घातल्या गेल्या. तर नगरामध्ये आज आनंदोत्सव साजरा होत होता. संपूर्ण नगरामध्ये पताका लावल्या गेलेल्या होत्या. ब्राह्मणांचे वेदघोष वगैरे म्हणजे घुमत होते. सगळीकडे मंगळसूत्र तोरणे वगैरे बांधली गेलेली होती. बघा ज्यावेळी भगवंता नगरामध्ये प्रवेश करत होते तर त्याच वेळी त्या नगरातील स्त्रिया वगैरे म्हणजे अति उत्साहाने बघा म्हणजे भगवंतांना प्रेमाने निहाळत होत्या. बघा त्यांच्यासाठी म्हणजे फुले, दही, अक्षदा, अंकुर वगैरे या सर्वांचा वर्षाव त्या भगवंताला करू लागल्या. कारण भगवंताने युद्धामध्ये जय प्राप्त केलेला होता. श्रीकृष्णाने रणभूमीवर म्हणजे अपरंपार धन आणि वीरांच्या अलंकाराचे आणलेले होते. बघा त्यावेळी म्हणजे त्याने यादवराज उग्रसेनाला ते सगळं काही धन वगैरे होतं ते त्यांच्याकडे देऊन टाकलं. मग अशा प्रकारे एक वेळा नाही तर 17 वेळा त्या जरासंधाच्या सेनेचा भगवंताने पराजय केलेला आहे. आणि ज्याने 17 वेळी युद्ध झालं आणि 17ही वेळा बघा भगवंतांनी काय केलं त्यांच्या सेनेला म्हणजे मारलेला आहे किंवा संहार केला. बघा परंतु आता श्रीकृष्णांना असं वाटलं की आता यादवांनी म्हणजे यादवांना जे आहे आता ते यादव आता चांगले म्हणजे चांगल्या प्रकारे मथुरेमध्ये नांदत होते. आणि जो की जरासंध होता जरासंधाचे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्याची सेना नष्ट होऊन गेली होती. जरासंध प्रत्येक वेळी काय करा म्हणजे पराजित होऊन तो आपल्या नगराला परत जात असे. बघा मग आता ठरलं आता शेवटचं युद्ध जरासंधाने ठरवलं की आपण आता काय करायचं शेवटचं युद्ध ह्या यादवांसोबत करायचं असं जरासंधाने ठरवलं. आणि त्यावेळी काय असायचं की एक कालयवन नावाचा म्हणजे खूप मोठा पराक्रमी असा एक राजा होता. बघा कालयवन म्हणजे मुस्लिमांमध्ये आणि असा पराक्रमी राजा होता. म्हणजे त्या पूर्ण तेव्हा काय होतं की त्या काळामध्ये म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कुणीच वीर नव्हतं असा तेव्हाचा तो पराक्रमी राजा होता. आणि यादवचे सगळे बलवान होते. मग त्याने निश्चय केला मग आता जरासंधाने काय केलं आपण आता कालयवनाची मदत घेऊ असं जरासंधाने ठरवलं. बघा मग तो त्या कालयवनाकडे गेला आणि कालयवनाला सगळा वृत्तांत सांगितला. मग आता कालयवन सुद्धा म्हणजे तो सुद्धा म्हणजे यादवांशी युद्ध करायला तयार झाला तो कालयवन. बघा आता त्या कालयवनाला घेऊन आणि पुन्हा सेना घेऊन आपली पुन्हा जरासंधाने काय केलं पुन्हा आता मथुरेला पुन्हा वेढा दिला. बघा तो आणि कालयवन देखील त्या सोबत होता. बघा आता भगवंताने बलरामदाने विचार केला आता यावेळी यादवावर तर जरासंध आणि कालयवन म्हणजे दोघांकडून संकट आलेले आहे. कारण कालयवन सुद्धा अत्यंत पराक्रमी राजा आहे, जरासंध सुद्धा पराक्रमी आहे. मग आता विचार केला की आता काय करावं. मग यावेळी त्यांनी आपल्या मथुरेला पुन्हा एकदा घेरलेला आहे. म्हणजे मग आता काय करावं विचार करू लागले दोघेही. बघा त्यांच्याशी लढावं तर म्हणजे काय करावं त्यांच्या लढावं का लढू नये हे दोघेही आता विचार करू लागले. म्हणजे त्यांना वाटलं की आता जरासंध आता एवढा म्हणजे पराक्रमी राजा घेऊन आला आहे तो कालयवन एकतर तो आपल्याला कैद करील व इथून घेऊन जाईल. म्हणून आपण काय करूया आता आपण एक काम करू म्हणे दोघांनी ठरवलं आता आपण एक दुसऱ्या नगराची रचना करू म्हणली. असं त्या दोघांनी ठरवलं. आणि मग ज्या ठिकाणी म्हणजे मनुष्याला प्रवेश करणं म्हणजे कठीण आहे असं एक नगर आपण निर्माण करू. बघा म्हणजे तिथे कालयवन काय तिथे कुणीच त्या ठिकाणी येऊ शकणार नाही आणि आपला वधही करू शकणार नाही. बघा मग दोघा भावाभावाने म्हणजे सल्ला मसलत केली आणि मग त्यांनी ठरवलं की आता नगर कुठं निर्माण करायचं. मग विचार केला आपण नगर निर्माण करू समुद्राच्या आतमध्ये. मग समुद्राच्या आतमध्ये त्यांनी ते नगर बघा म्हणजे त्या ठिकाणी नगर वसवणं म्हणजे कठीण आहे पण त्या ठिकाणी आपण नगर निर्माण करावं असं त्या दोघांनी ठरवलं. बघा आणि तशी सर्व व्यवस्था केली. बघा आणि बघा तसं नगरही काही वेळातच ते निर्माण झालं बघा नगर. आणि बघा ते नगर असं होतं एक अद्भुत नगर होतं आणि त्या ठिकाणच्या वस्तूही
सगळ्या अद्वितीय अद्भुत अशा त्या ठिकाणी सगळ्या वस्तू होत्या. त्या नगराची लांबी होती 96 मैल. अशा त्या नगराची